हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. व्हिडिओला सुरुवात झाले. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. आणि हो, तुम्ही जे काही माझ्यावर भरभरून प्रेम करताय त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम करत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की मी तांदूळ सुकायला घातले होते, पण तेव्हा काही मी सांगितलं नव्हतं हे कशासाठी सुकायला घातलेत. तर आत्ता सांगते. तर ना, इथे मी दळण करते आणि दळणासाठी मला तांदूळ लागणार आहेत. तर मी तांदूळ चांगले धुतले, निवडून घेतले. आधी चांगले धुतले, व्यवस्थित पाणी काढून घेतलं आणि सुकायला घातले. फॅनच्या हवेखाली सुकवून घेतले तांदूळ. चांगले आता व्यवस्थित वाळलेत, खडखडीत झालेत. तर 1 किलो तांदूळ घेतलेत, 1 किलो बाजरी, 1 किलो नाचणी आणि 2 किलो ज्वारी घेतले. तर या सगळ्याचं मी ना दळण करणार आहे, म्हणजे एकत्र करून दळून आणणार आणि पीठ बनवणार. आता हे कशासाठी ते मी सांगते. आता थंडीचे दिवस चालू झालेत, याच्यातले सगळे जे आहे ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेचं आहे. आता मी इकडे ना बाजरी घेतली 1 किलो. आता तुम्हाला माहीतच आहे की बाजरी खूप जास्त गरम असते आणि जर नुसती बाजरीचीच भाकरी खाल्ली तर ज्यांना त्रास होतो बाजरीच्या भाकरी खाल्ल्यानंतर उष्णतेमुळे, तर त्यांना त्याचे बेनिफिट्स मिळणार नाहीत खूप. आणि कशी बाजरीची भाकरी खाल्ली ना की ती गरम पडते किंवा उष्णता वाढते आणि ज्यांना पायल्स आहे तर त्यांना खूप जास्त त्रास होतो. म्हणून मी या प्रकारे आज दळण करते. आणि इकडे ना मी नाचणी घेतली. तर नाचणी खूप जास्त थंड असते, म्हणून बाजरी आणि नाचणी हे दोन्ही मी 1-1 किलो घेतले, म्हणजे कशाचीच उष्णता जास्त होणार नाही. आणि जरी बाजरी गरम असली तरी नाचणीच्या थंडाव्यामुळे बाजरीचा जो समतोल आहे ना तो आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित राहील. आता याचे बेनिफिट्स तुम्हाला माहीतच आहेत. तर बाजरी खाल्ली ना तर आपले स्नायू बळकट होतात आणि पचनशक्तीसुद्धा सुधारते. त्याचप्रमाणे डायबिटीजवाल्या लोकांसाठी तर अतिउत्तम आहे बाजरी. त्याचबरोबर ज्यांना ॲनिमियाचा त्रास असेल ना तर त्याने नक्की बाजरी खावी, किंवा मग हृदयरोगाच्या जे पेशंट असतात त्यांनीसुद्धा बाजरी खावी. हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, चांगलं सुधारतं. आणि नाचणीचे सुद्धा तुम्हाला फायदे माहीतच आहेत. नाचणीचे फायदे तर अगणित आहेत, तुम्हाला माहीतच आहे. तर नाचणी खाल्ल्याने काय होतं, तर आपल्या शरीरात नाचणी तर एक तर थंड असते आणि ती खाल्ली ना की आपल्या शरीरातली जी उष्णता आहे ना ती कमी होते, म्हणजे पित्त कमी होतं. कॅल्शियम असल्यामुळे आपली हाडं, दात मजबूत होतात. आणि ह्याच्यामध्ये ना नाचणीमध्ये जास्त फायबर असतात, त्याच्यामुळं आपलं वजनसुद्धा कमी होतं पटकन आणि पचनक्रियासुद्धा सुधारते आणि रक्तातली साखरसुद्धा कमी होते. तर नाचणीचे ना सांगायला गेलं तर खूप खूप सारे फायदे आहेत. एका व्हिडिओमध्ये एवढे तर काही कवर होणार नाहीत. आणि तांदूळ आणि ज्वारी नेहमीच आपण खातो, त्याचे फायदे तर तुम्हाला माहीतच असतील. नसेल माहिती तर नक्की कमेंट करा, मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर हे सगळे जिन्नस मी एकत्र करून दळून आणले चक्कीतून. आता हे पीठ आलं आहे, ह्याची मी तुम्हाला भाकरीसुद्धा बनवून दाखवणार आहे. कारण काय असतं ना की हे सगळं एकत्र केल्यानंतर ती भाकरी व्यवस्थित येते की नाही येत हे सुद्धा ना असं मनामध्ये गोंधळ उडतो. म्हणून मी तुम्हाला याची भाकरीसुद्धा कशी होते ते बनवून दाखवणार आहे. आज आहे दुसरा दिवस, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. तर तुम्हाला ना 2 दिवसाचे व्हिडिओ एकत्र येतो आहे. तर मी सकाळी पाव सँडविच केलेले होते, खूप छान बनतात, मस्त. याचीसुद्धा मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेनच. आणि नंतर मी काही दिवसभर शूट केलंच नाही. संध्याकाळी देवीची पूजा वगैरे सगळं काही केलं. पूजा मांडणी, पोथी वाचली, आरती केली, सगळं केलं. आणि त्याच्यानंतरच मग मी शूट घेतलं. म्हटलं तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करावं देवीची झलक. तर छान अशी पूजा मांडणी वगैरे झाली, आरती झाली आणि नंतर मग मी व्हिडिओ बाकीचा शूट केलेला आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. मी तुम्हाला सांगितलं सकाळपासून काही मी शूट वगैरे काही केलं नव्हतं. आणि सकाळी फक्त मी जे पाव सँडविच केलं होतं ना तेवढंच शूट घेतलं होतं. अंशूसाठी बनवलेले, त्याचीसुद्धा मी रेसिपी तुम्हाला लवकरच शेअर करेन, खूप छान बनतात. आणि नंतर संध्याकाळी देवीची पूजा वगैरे केली, सगळे आरती पोथी सगळं काही झालं. आणि मग मी स्वयंपाक करायला आले होते. तर स्वयंपाकसुद्धा माझा अर्धा झालेला आहे.
आता थोडंसंच बाकी आहेत आणि काय काय बनवलं आहे काय काय नाही ते मी तुम्हाला सांगेनच. पण त्याच्या अगोदर मी ते तुम्हाला सांगते की इथं ना मी कोथिंबीर घेतली बारीक कापून आणि त्याच्यात ना एक 5-6 पाकळ्या लसणाच्या घातल्यात आणि हे चांगलं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. असंच वाटायचं, मिक्सरला लावायची काही गरज नाही. जेव्हा आपण कोथिंबीर आणि लसूण एकत्र वाटतो ना आणि कोणत्या पण पदार्थात घालतो ना तर त्याचा स्वाद अगणित वाढतो, दुप्पट वाढतो. एकदा नक्की करून बघा, खूप छान टेस्ट येते. तर आता मी इकडे वांगं कापून घेतलेलं होतं गोल गोल असं आणि पाण्यामध्ये घालून ठेवलेलं होतं. तर हे साधारणतः 1/2 किलो वजनाचं वांगं होतं, हिरवं वांगं घेतलेलं, कोवळं होतं छान आणि हे वांगं खायलासुद्धा खूप छान लागतं. तर त्याच्या गोल गोल अशा चकत्या केल्या आणि मिठाच्या पाण्यात घालून ठेवल्या, म्हणजे ते वांगं ना काळं पण नाही पडत आणि कडकसुद्धा होतात त्याचे काप. तर आता इकडे मी 2 चमचे तिखट घेतले, मीठ घेतलं चवीनुसार आणि कोथिंबीर आणि लसूण वाटला होता ना तो टाकला. 1 चमचाभर तेल घातले आणि थोडंसं आपल्याला गरम मसाला घालायचा आणि हे जे मसाला आहे तो असा चांगला मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला जर जास्त कोरडा वाटला तर थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता, तरीसुद्धा चालेल. आणि आता सगळा हा मसाला जो आहे तो आपल्याला वांग्यांच्या कापांना लावून घ्यायचा आहे. तर आपण बटाट्याचे पण काप करतो त्याचप्रमाणे आपल्याला वांग्याचे काप करायचे. तर बटाट्याचे काप तर छान लागतातच, पण वांग्याचेसुद्धा काप खूप छान लागतात आणि त्यातले त्यात जर हिरवं वांगं असेल ना कोवळं तर अजून टेस्टी लागतात. तर मी सगळ्या वांग्याच्या कापांना हा मसाला लावून घेतला आहे आणि व्यवस्थित असे एकावर एक ठेवलेत, म्हणजे जे काही चटणी मीठ असं चव असते ना तर ते सगळे एकमेकात उतरते. चला आता हे वांगं छान मुरेल मसाल्यांमध्ये, तोपर्यंत आपण भाकरी करूया. आता मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी मल्टीग्रेन पीठ बनवलं आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदळापासून. तर त्याच पिठाच्या आपल्याला आज भाकरी करायच्या आहेत, कारण त्या दिवशी काही मला भाकरी बनवता नाही आल्या, म्हणजे मी बनवल्याच नाहीत. तर म्हटले की चला आज चपाती पुरी वगैरे काय नाही बनवणार, तर आज भाकरीच बनवते. तर भाकरी कशी बनते कशी नाही ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता भाकरी बनवायचं म्हणजे खूप जास्त मोठं काय हे नाही आहे. आपण नेहमीप्रमाणे ज्वारीची बाजरीची भाकरी बनवतो ना तांदळाची, तर त्याचप्रमाणे आपल्याला भाकरी बनवायची. फक्त तांदळाची भाकरी बनवताना कसं आपल्याला कधी कधी उकड काढावी लागते आणि जरी नाही काढली तरी गरम पाण्याने पीठ मळावं लागतं. तसं ज्वारीची भाकरी करताना किंवा बाजरीची भाकरी करताना आपण नॉर्मल पाण्यानेच पीठ मळतो ना, तर त्याचप्रमाणे आपल्याला ह्या इथे नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे, जे आपल्या रूम टेम्परेचरवरचं पाणी असतं ना तर तेच पाणी घ्यायचं आणि पीठ मळायचं आणि त्याची भाकरी बनवायची. तर आपण ज्वारीची बाजरीची भाकरी करतो ना तर सेम टू सेम मेथड यूज करायची आणि भाकरी बनवायची, काही जास्त अवघड नाही. भाकऱ्या खूप छान बनतात आणि चवीलासुद्धा लागतात. आता आपण असं हे मल्टीग्रेन असं कधीतरी आपण खातो तर थोडंसं आपल्याला ना चव अशी वेगळी लागते, पण आपण ज्वारी खातो, बाजरी खातो आणि नाचणीच्यासुद्धा भाकरी खातो तर इतकं काही जाणवत नाही. मी फक्त नाचणीसुद्धा फक्त दळून आणते आणि फक्त नाचणीच्यासुद्धा भाकरी करते, तर त्यासुद्धा खूप छान लागतात. पण म्हटलं की आज आपण असं करूया, सगळं एकत्र करून दळून आणूया आणि त्याच्या भाकऱ्या बनवूया, कारण आता थंडीचे दिवस चालू आहेत. थंडीमध्ये आपल्या शरीराला सगळे घटक आवश्यक असतात आणि आपलं शरीर उष्णसुद्धा राहायला हवं, पण त्या उष्णतेमुळे आपल्या शरीराला त्राससुद्धा नको व्हायला, म्हणून मी नाचणीचा वापर केला आहे. तर असं समप्रमाणात घेऊन मी हे पीठ बनवले. तुम्हीसुद्धा नक्की बनवा, याचा फायदा आपल्या शरीरासाठी खूप जास्त आहे. आणि फक्त ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाण्यापेक्षा सर्व एकत्र दळून आणलं तर त्याचे बेनिफिटसुद्धा आपल्याला जास्त मिळतात. तर जशी आपण बाजरी आणि ज्वारीची भाकरी करतो ना तर त्याचप्रमाणे मी हे भाकरी बनवून घेतले. आता त्याचप्रमाणे ह्या सगळ्या भाकऱ्या मी बनवून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. तर जास्त काय एवढ्या भाकऱ्या करायच्या नव्हत्या, 3 ते 4 भाकऱ्या मी बनवलेल्या. तर त्या भाकऱ्यासुद्धा मी बनवून घेतल्या, त्यांनी याप्रमाणे मी डब्यात ठेवल्यात. कडक वगैरे अजिबात होत नाहीत, काळजी करू नका आणि नक्की बनवा. तर आता भाकऱ्या बनवून झाल्या तरी इथे ना वांग्याच्या कापांसाठी रवा, थोडंसं मीठ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालून हे मिक्स करून घेतलं. इकडे वांग्याचे कापसुद्धा चांगले मुरलेत. आता हा रवा जो आहे ना तो वांग्यांना चांगला लावायचा, वांग्याच्या कापांना व्यवस्थित असा, एक्स्ट्रा जास्त लावायचं नाही, जेवढा चिटकेल तेवढाच लावायचा आणि गरम तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. तर एक एक असं लावायचा रवा लावायचा वांग्याच्या कापांना आणि तेलावरती सोडायचे आणि छान असे भाजून घ्यायचे. एका साईडनं चांगले व्यवस्थित भाजले ना मगच पलटी करायचे आणि दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे. जास्त अलटी पलटी करत राहायचं नाही, कारण वांगं कसं शिजायला लागलं की एकदम नरम होऊन जातं आणि मग आपण सारखं अलटी पलटी करत राहिलो ना तर मग वांग्याचे काप तुटण्याची शक्यता असते आणि मग ते असे मेसी टाईप होतात, मग चांगले पण वाटत नाहीत. त्याच्यामुळं जास्त पलटी नाही करायचं.
तर आता एका साईडनं भाजले, मी पलटीसुद्धा करून घेतले, तुम्ही बघितलंच. तर आता हे वांग्याचे काप आहेत ना ते मी साईडला करून घेणार आहे, म्हणजे पलटी करून अशा तव्याच्या साईडला ना लावून द्यायचे, म्हणजे जर अर्धे शिजायचे राहिले असतील तर ते शिजून पण जातात आणि वरचं जे आवरण आहे ना ते सुद्धा एकदम छान असं क्रिस्पीसुद्धा बनतं. आता हे असं मी का लावलं आहे, कारण इथे मी जागा करून घेतली, बाकीचे जे काप उरलेले आहेत तर ते आता मी तव्यावरती सगळे घालून घेतले, थोडंसं तेल घातलं आणि पहिल्याच मेथडनी मी हे वांग्याचे काप आहेत ना ते व्यवस्थित असे चांगले भाजून घेणार. तर सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाकामध्ये काय काय बनवले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर इथे आहे दुधी भोपळ्याची भाजी, थोडी अशी घट्टसर भाजी बनवली, जास्त पातळ नाही, आणि बाजूला शिरा आहे गोडाचा. तर पहिल्या गुरुवारी खीर केलेली होती म्हणून या गुरुवारी मी शिरा केला. आणि हे आहे मल्टीग्रेन भाकरी, जी आपल्या शरीरासाठी जास्त उपयुक्त आहे थंडीच्या दिवसांमध्ये. आणि वांग्याचे काप आहेत मस्त असे कुरकुरीत, आणि इथे आहे अभय बबईच्या शेंगांची भाजी, त्याला कोणी पठाड्याच्या शेंगासुद्धा म्हणतं, तर त्याची भाजी आहे. आणि डाळ भात आहे. तर असं होतं आपलं आजचं जेवण शेवटच्या गुरुवारचं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला